गणसंकुल वाय वेन व्हॉट का गरज पडली? गरज अशी पडली की मुंबईमध्ये जागा कमी मूर्तिकारांना, त्याच्यामध्ये काही मूर्तिकारांना रेल्वे वर्कशॉपला त्या काळात जागा मिळत नव्हती. त्यात मी प्रामुख्याने नाव घेईन स्वर्गीय राजन खातू. ते आपल्या विभागातले तेजुकायमध्ये राहतात. ते माझ्याकडे आले आणि बोलले की आम्हाला जागा पाहिजे, आम्हाला जागा मिळत नाही, आमच्यासाठी काही करू शकतो का तू? तर मी म्हटलं कुठली जागा तुमच्या डोक्यात आहे? तर त्यांच्या डोक्यात होती बॉम्बे पोर्ट ट्रस्टची जागा पलीकडे. मग त्यासाठी आम्ही नितीन गडकरींना जाऊन भेटलो. अरविंद सावंत खासदार यांनी खूप प्रयत्न केले. अरविंद सावंत स्वतः गणेशोत्सव मंडळ याच्या चळवळीतून वरती आले. शिवडीच्या राजाचे ते पदाधिकारी होते. त्यांना मंडळांची व्यथा आणि मूर्तिकारांची व्यथा कळली. त्यांनी नितीन गडकरींबरोबर आमची गाठभेट करून दिली. नितीन गडकरींनी सांगितलं की नाही, शिपिंग इंडस्ट्रीच्या व्यतिरिक्त कुठल्याही ऍक्टिव्हिटीला आम्ही जागा देऊ शकत नाही. मग परत आमच्या सगळ्या मूर्तिकारांची एक मिटिंग झाली की आता काय करायचं. गणेशोत्सव 2 महिन्यावर आला. तर मी राहायला इंडिया युनायटेड मिल्स चाळ म्हणजे सिमेंट चाळीतच आहे. तर ज्या मिलच्या आवारात राहतो, तर बोललो हीच मिल आपण का नाही प्रयत्न करायचे. मग त्यांच्या थ्रू परत अरविंद सावंतकडे गेलो. अरविंद सावंतच्या थ्रू स्मृती इराणी, तेव्हा ते केंद्रीय मंत्री होत्या, त्यांच्यापर्यंत पोहोचलो. दिल्लीला आमच्या बैठका झाल्या आणि सांगितलं मूर्तिकारांचा अमुक अमुक विषय आहे. आणि स्मृती इराणी या मुंबईतला असल्यामुळे गणेशोत्सव मुंबईत केवढा व्यापक होतो, त्याची व्याप्ती काय आणि काय आकार आहेत त्या उत्सवाचा हे त्यांना माहिती होतं. तर त्यांनी टेक्निकली हो सांगितलं की ही जागा तुम्हाला काही कंडिशन्सवर मी द्यायला लावते. आणि अशा प्रकारे ही जागा गणसंकुल म्हणून उभी राहिली. मग आता हे प्लॅनिंग कसं असतं, म्हणजे कोणाला द्यायचं, काय द्यायचं, ते प्रॉपर ऑफिशियल अशी फॉर्मॅलिटी आहे नाही, फर्स्ट कम फर्स्ट सर्व. जे आपल्याकडे रेग्युलरली मूर्तिकार आहेत, ज्यांच्याविषयी मंडळांचे कंप्लेंट्स नाहीत, आमच्या मूर्त्या त्या अर्धवट केल्या, मूर्त्या पूर्णच नाही केल्या, आगमन सोहळ्याच्या डेट चुकवल्या, अशा मूर्तिकारांना शक्यतो आम्ही रिपीट करत नाही. पण जे कामाच्या बाबतीत पंक्च्युअल आहेत आणि जे व्यवस्थित काम करतात, फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर करतो. आणि शक्यतो जो गेल्या वर्षी मूर्तिकार आहे त्याला आम्ही नाकारत नाही अनलेस अँड अंटिल त्याचे काही इश्यूज असतील. पण तुम्हाला माहिती आहे का कसं झालं माहिती आहे का, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ही जी कॉन्सेप्ट आली ना गणसंकुलची, एक असतं ना निश एरिया किंवा तिथे गेल्याच्या नंतर किंवा तिथे गेल्या आपल्याला कस्टमर्स मिळतील. शेवटी हा बिझनेस आहे. गणसंकुल आज असा ब्रँड झालाय ना की मूर्तिकारांना खरोखर हवं आहे गणसंकुलमध्ये येणं, आपली स्वतःची कला डिस्प्ले करणं, कारण ती विजिबिलिटी वाढली, फुटफॉल वाढला आणि सिरियसनेस वाढला याबद्दलचा.